द लॉ ऑफ ह्युमन नेचर, मानवी स्वभावाचे गुपित. नमस्कार मित्रांनो, नॉलेज पार्क चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात रोज घडतो, पण फार कमी लोक त्याकडे लक्ष देतात. आजचा विषय आहे मानवी स्वभावाचे नियम. मित्रांनो, आपण नेहमी विचार करतो की तो माणूस असा का वागतो, ती व्यक्ती अचानक बदलली कशी, लोक माझ्याशीच असं का वागतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मानवी स्वभावामध्ये दडलेली आहे. माणूस स्वतःला ओळखत नाही. सर्वात पहिला नियम सांगते, बहुतेक लोक स्वतःच्या भावना, अहंकार आणि कमतरता ओळखत नाही. उदाहरण पहा, एक विद्यार्थी म्हणतो, मी अभ्यासात कमी पडतो कारण शिक्षक नीट शिकवत नाही. पण खरं कारण काय असतं? आळस, लक्ष न लागणं आणि मोबाईलची सवय. माणूस स्वतःची चूक मान्य करण्यापेक्षा ती चूक बाहेरच्या लोकांवर ढकलतो. दुसरा आहे, भावना बुद्धीवर राज्य करतात. आपण समजतो की निर्णय डोक्याने घेतो, पण प्रत्यक्षात निर्णय भावना घेतात आणि बुद्धी त्यांना कारण देते. उदाहरणार्थ, आपल्याला एखादी महागडी वस्तू घ्यायची नसते, पण सेलमध्ये ती पाहून आपण म्हणतो की अरे, ही तर गुंतवणूक आहे. खरं काय? भावना जिंकतात, बुद्धी मात्र फक्त समर्थन करते. तिसरा आहे अहंकार. सर्वात मोठा शत्रू आहे. मानवी स्वभावातील सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती चूक करते, पण माफी मागण्याऐवजी ती म्हणते, मी नसतो तर कामच झालं नसतं. अहंकार माणसाला आंधळा करतो. तो शिकू देत नाही आणि बदलही करू देत नाही. चौथा आहे, लोक मुखवटे घालतात. मित्रांनो, बहुतेक लोक जसे दिसतात तसे नसतात. उदाहरणार्थ, कोणी खूप गोड बोलतं, कोणी सतत कौतुक करत असतं, पण संधी मिळतात तुमच्या विरुद्ध कट कारस्थान करतात. कारण माणूस स्वतःचा फायदा पाहतो. मुखवटा म्हणजे समाजात टिकून राहण्याचं हत्यार आहे. पाचवं, लोक तुमचं नियंत्रण घ्यायला प्रयत्न करतात. काही लोक सरळ आदेश देत नाहीत, ते भावनिक दबाव टाकतात. उदाहरण, तू माझा खरा मित्र असशील तर हे करशील, मी तुझ्यासाठी एवढं केलंस, तू हे माझ्यासाठी कर, किंवा तू माझ्यासाठी एवढंही करू शकत नाहीस का. हे शब्द प्रेमाचे वाटतात, पण आतून ते नियंत्रण असतं. सहावं, लोक बदलत नाही, ते उघड होतात. खूप जण म्हणतात, तो माणूस बदलला आहे. खरं कारण काय? तो बदललेला नसतो, फक्त त्याचा खरा स्वभाव परिस्थितीमुळे बाहेर आलेला असतो. पैसा, सत्ता, यश हे माणसाला बदलत नाही, ते फक्त त्याला उघड करतात. सातवं, स्वतःवर नियंत्रण ठेवलं तर जग जिंकता येतं. या सगळ्या नियमांना सगळ्यात मोठा फायदा कोणाला होतो? जो स्वतःला ओळखतो त्याला. तुम्ही जर रागावर नियंत्रण ठेवलं, भावना ओळखल्या, अहंकार कमी केला, लोकांचे खेळ समजून घेतले, तर कोणीही तुम्हाला सहज फसवू शकत नाही. मित्रांनो, मानवी स्वभाव समजून घेतल्यावर आपण लोकांना दोष देणं बंद करतो, कारण स्वतःला मजबूत बनवायला सुरुवात केलेली असते. लक्षात ठेवा, माणूस लोकांना ओळखतो तो हुशार असतो,
पण जो स्वतःला ओळखतो तो खरा शक्तिशाली असतो. मानवी स्वभाव समजून घेताना आपल्या असं लक्षात येईल की आपल्या रोजच्याच आयुष्याशी हा संबंध थेट जोडलेला आहे. पण तरी सुद्धा आपण तो समजून घेत नाही. माणसं का अशी वागतात, लोक अचानक असे का बदलतात, आणि काही लोक आपल्याला वापरून का घेतात, तर काही लोक कायम स्वतःलाच बरोबर आहेत असं समजतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मानवी स्वभावामध्ये लपलेली आहेत. माणूस स्वतःला खूप शहाणा समजतो, पण प्रत्यक्षात तो स्वतःच्या भावनांचा गुलाम असतो. आणि हाच स्वभाव पाहिला तर आपल्याला सगळ्यात मोठा नियम दिसतो. मानवी स्वभावाचा एक कडू पण सत्य नियम असा आहे की बहुतांश लोक स्वतःला ओळखतच नाही. माणूस स्वतःच्या चुका, कमतरता, भीती आणि असुरक्षितता स्वीकारायला तयार नसतो. त्यामुळे जेव्हा आयुष्यात काही चुकतं तेव्हा तो त्याची जबाबदारी स्वतःवर न घेता परिस्थितीवर, नशिबावर किंवा इतर लोकांवर टाकतो. उदाहरणार्थ, एखादा माणूस आयुष्यात अपयशी ठरतो आणि तो म्हणतो की माझ्या नशिबातच यश नव्हतं. पण तो कधीही स्वतःला विचारत नाही की मी पुरेसा प्रयत्न केला का. माणसाचा मेंदू स्वतःला चांगलं दाखवण्यासाठी कायम कारण शोधतो. त्यामुळे माणूस स्वतःशी खोटं बोलतो आणि हळूहळू त्या खोट्यालाच सत्य समजू लागतो. आपण अनेकदा असं समजतो की आपण निर्णय विचार करून आणि डोक्याने घेतो, पण सत्य हे आहे की माणूस निर्णय भावना वापरून घेतो आणि नंतर त्यासाठी लॉजिक तयार करतो. राग, भीती, मत्सर, प्रेम, अहंकार या भावना माणसाच्या निर्णयावर पूर्णपणे नियंत्रण ठेवतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला राग आलेला असतो, पण त्या रागात तो चुकीचा निर्णय घेतो. नंतर जेव्हा परिणाम वाईट होतो तेव्हा तो म्हणतो मी त्या परिस्थितीत बरोबरच वागलो. प्रत्यक्षात त्याने रागाच्या भरात निर्णय घेतलेला असतो. माणसाची बुद्धी ही भावनांची नोकर असते आणि जोपर्यंत माणूस हे सत्य स्वीकारत नाही तोपर्यंत तो स्वतःवर नियंत्रण मिळवू शकत नाही. मानवी स्वभावातील अजून एक अत्यंत धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार. अहंकार माणसाला आंधळा बनवतो. अहंकारामुळे माणूस स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो आणि त्यामुळे तो शिकणं बंद करतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती थोडं यश मिळाल्यावर लगेच इतरांना कमी लेखायला लागतो. ती टीका स्वीकारत नाही, सल्ला ऐकत नाही आणि स्वतःची चूक मान्य करायला तयार नसते. अशा लोकांचं आयुष्य एका टप्प्यानंतर थांबतं, कारण अहंकार माणसाच्या वाढीचा सगळ्यात मोठा शत्रू असतो. जो माणूस नम्र राहतो तोच खऱ्या अर्थाने पुढे जातो आणि प्रगती करतो. मानवी स्वभावाचा एक महत्त्वाचा नियम असा आहे की लोक जे दिसतात तसे नसतात. समाजात राहण्यासाठी प्रत्येक माणूस एक मुखवटा घालतो. हा मुखवटा म्हणजे सभ्यपणा, गोड बोलणं, खोटं हसणं आणि गरजेपुरता प्रेम दाखवणं. पण परिस्थिती बदलली की स्वार्थ समोर आला की तोच माणूस वेगळा चेहरा दाखवतो. म्हणूनच अनेक वेळा आपल्याला धक्का बसतो की हा माणूस असा निघेल असं वाटलंच नव्हतं. खरं तर तो बदललेला नसतो, फक्त त्याचा खरा स्वभाव बाहेर आलेला असतो. मानवी स्वभाव समजणारा माणूस शब्दावर नाही तर कृतीवर विश्वास ठेवतो. खूप लोक सरळपणे तुमच्यावर हुकूम चालवत असतात. ते भावनिक दबाव वापरतात. ते तुम्हाला अपराधी वाटायला लावतात, तुमच्या भावनांशी खेळतात आणि तुमच्याकडून
आपलं काम करून घेतात. तू माझा आपलाच आहेस ना, मी तुझ्यासाठी एवढं केलं आहे. असं वाक्य ऐकायला गोड वाटतं, पण त्यामागे अनेकदा स्वार्थ लपलेला असतो. जो माणूस मानवी स्वभाव ओळखतो तो अशा भावनिक जाळ्यात अडकत नाही. तो स्पष्ट सीमा आखतो आणि गरज असेल तेव्हा नाही म्हणायला शिकतो. आपण अनेकदा म्हणतो की लोक बदलतात, पण सत्य हे आहे की लोक बदलत नाहीत, ते फक्त उघड होतात. पैसा, सत्ता, प्रसिद्धी किंवा यश या गोष्टी माणसाचा स्वभाव बदलत नाहीत. त्या फक्त त्यांचा खरा चेहरा डोळ्यासमोर आणतात, जगासमोर आणतात. जो माणूस आतून चांगला आहे तो कठीण परिस्थितीतही माणुसकी सोडत नाही. म्हणूनच माणसाचं खरं मूल्य त्याच्या शब्दात नाही तर कठीण काळातल्या त्याच्या वागण्यात दिसतं. या सगळ्या नियमांचा सगळ्यात मोठा फायदा असा होतो की आपण इतरांना दोष देणं बंद करतो आणि स्वतःकडे पाहायला शिकतो. जेव्हा माणूस स्वतःच्या भावना ओळखतो, स्वतःच्या कमतरता स्वीकारतो आणि स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकतो, तेव्हा तो मानसिकदृष्ट्या खूप मजबूत बनतो. अशा माणसाला कोणीही सहज फसवू शकत नाही, कोणीही सहज वापरू शकत नाही, कारण त्याला लोकांचे खेळ, त्यांच्या भावना, त्यांचा स्वभाव स्पष्टपणे दिसत असतो. शेवटी एवढंच सांगतो मित्रांनो, मानवी स्वभाव समजून घेणं म्हणजे लोकांपासून दूर जाणं नाही, तर लोकांमध्ये राहून शहाणं होणं. जो माणूस फक्त लोकांना ओळखतो तो हुशार असतो, पण जो माणूस स्वतःला ओळखतो तो खऱ्या अर्थाने शक्तिशाली असतो. आणि हाच द लॉ ऑफ ह्युमन नेचर या ज्ञानाचा खरा अर्थ आहे, हा नियम आहे.